फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। चला तर आज गव्हाच्या पिठापासून मी तुम्हाला बालुशाही बनवून दाखवणार आहे। तर मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला छान। तर पीठ मी छान चाळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये घालूया खायचा सोडा, अर्धा चमचालाही एकदम कमी। आता घालूया तूप। तर इथे मी 2 चमचे घेतलेला आहे तूप। तर इथे 2 चमचे मी तूप घातलं आहे। आता आपण दही घेऊया। तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। अगोदर थोडंसं घालून मळून घेऊया याला। एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचे। इथे मी थोडंसं पाणी, जास्त नाही घालायचं, एकदम थोडं घेतलं म्हणजे आपल्याला पीठ थोडंसं एकजीव करायचं आहे। तर इथे 3 चमचे मी पाणी यूज केलं आहे आणि हा गोळा मळून घेतलाय। जास्त आपले पिठाच्या गोळ्याने मळायचा नाही, फक्त हलक्या हाताने पूर्ण पीठ एकजीव करून घ्यायचे। चला तर आता हे ठेवूया एक 5-10 मिनिटासाठी आणि पाक करायला घेऊया। तर पाक बनवायचे त्याच्यासाठी मी इथे गॅसवरती ठेवलेलं आहे स्टीलचं पातेलं। आता आपण घालूया 1 गिलास पाणी आणि घालूया अर्धी वाटी साखर। मिक्स करूया। आणि फ्लेवर छान येण्यासाठी 2 विलायची घातली मी। आता ठेवलेली आहे कढई। आता घालूया आपण त्याच्यामध्ये तेल। तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं, एकदम हलकं गरम करायचे। तर पिठाला पण 10 मिनिटं झालेत। तर आता आपण हे बालुशाहीच्या आकारामध्ये बनवून घेऊया राऊंड शेप। थोडासा गोळा तोडलाय। आणि असं होल करून घ्यायचे। लवकर होणारी रेसिपी आहे ही।
चला आता एक केलेत मी, आपण फ्राय करूया. तर इथे तेल पण आपलं छान हलकं गरम झाले, तर सोडूया बालुशाही. आपल्याला असं एकदम स्लो गॅसवरतीच आपल्या बालुशाही छान फ्राय करून घ्यायची आहे. तर कमी गॅसवरतीच एकदम छान आपल्या बालुशाही फ्राय होत आहेत. पलटून घेऊया. तर बघा एकदम मस्त आता कलर आलेला आहे, गोल्डन गोल्डन एकदम छान. आणि लेयर पण खूप सुंदर आल्यात आपल्या बालुशाहीला. तर असंच मस्त गोल्डन फ्राय करून घ्यायच्या. तर आपले बालुशाही छान फ्राय झाल्यात, काढून घेऊया. आता परत दुसऱ्या बालुशाही सोडूया.
तर इथे पाक पण आपला झालेला आहे तयार। आता आपण याच्यामध्ये घालूया बालुशाही। आणि छान पाकात आपण भिजवून घेऊया। तर एक 5 मिनिटं मी बालुशाही मस्त त्या पाकामध्ये ठेवलेले आहेत आणि मस्त रस पण घेतलाय बालुशाहीने। एकदम बघा रसरशीत सुंदर झाल्यात। तर मस्त अशा आपल्या बालुशाही झालेल्या आहेत रेडी। तुम्ही ही ट्राय करा ही रेसिपी। कलर पण खूप सुंदर आलाय। तर कशी वाटली तुम्हाला ही बालुशाहीची रेसिपी तेही कमेंट्स मध्ये सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।